पवार अतिशय क्रिमिनल माइंडेड माणूस आहे, प्रचंड भ्रष्टाचारी. पवार म्हणजे कोणत्याही प्रकारची नैतिकता नसलेला माणूस. सध्याची जी स्थिती आहे म्हणजे सध्याचं राजकारण कोणत्या थराला चाललंय याचं पवार हे अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. 20 वर्षानंतर आमच्या काय लक्षात आलं तर शरद पवार, त्याच्या आधी आम्ही पवारांचे भक्त, आमच्या पक्षाचे ते नेते असल्यामुळे आम्ही त्यांना आदर्श मानत होतो. हे इतकं सगळं जे भयानक आहे ते तरुणांना कळलं पाहिजे. सत्तेशिवाय राहू शकत नाही म्हणून आघाडीमध्ये राहून काँग्रेसला आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मूर्ख बनवायचं आणि अजित पवार तिकडे पाठवून स्वतःला भ्रष्टाचार आणि इथे सगळ्या कारणापासून सेफ पण ठेवायचं असा प्रसंग उभा राहू शकतो की शरद पवार स्वतः भाजप सोबत जाऊ शकतात. माथाडी या नावाने मराठा जे तरुण आहेत ते हमाल बनवलंय. हे शरद पवारांनी बनवलं, काय म्हणायचं नक्की, म्हणजे काय विषय असेल? राष्ट्रवादी ही बीजेपीची बी टीम आहे का? प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून उभा आहे 2019 पासून. आता 2024 मध्ये जो काय रिझल्ट आहे टक्केवारी आपल्या डोळ्यासमोर आला, काय सांगाल याच्याबद्दल? तर प्रकाश आंबेडकर ही जी व्यक्ती आज जे महाराष्ट्रामध्ये आहे ना ते फार वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाला मराठ्यांनी, कुणब्यांनी, ओबीसींनी, शेड्यूल कास्ट सोबत आहेच आणि अगदी एसटी, धर्मांतरित अल्पसंख्याक या सगळ्या लोकांनी या व्यक्तिमत्वाला स्वीकारलेलं आहे. येणाऱ्या विधानसभेला राज्याची गणित बदलण्याची ताकद त्या माणसामध्ये आहे. ओबीसींची आरक्षणं असतील ते किंवा गेलेली आरक्षणं, राजकीय आरक्षणं टिकवण्याचा विषय असेल तर त्यांनी मांडलेली भूमिका अतिशय समर्पक आहे. या बैठकीचं मुख्य केंद्रस्थान हे प्रकाश आंबेडकर होते. म्हणजे ओबीसी सुद्धा त्यांच्याकडे बोट दाखवत होते की ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. सरकारमधले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या संबंधात म्हणत होते की त्यांचा निर्णय अंतिम असेल. आणि मराठा आंदोलनात जे आहेत त्यांचंही म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांनी जर मध्यस्थ केली या संदर्भामध्ये तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही. हे द्योतक कसलं आहे? याचा अर्थ काय की ह्या राज्यातला सगळा वर्ग, सगळा समाज प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व मानतो. आंबेडकरांवर आक्षेप घेण्याची भारतीय जनता पार्टीवर, त्यांच्या धोरणांवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इतकं परखडपणे बोलणारा भारतामध्ये कोणी माणूस नाही. इतकं स्पष्ट आणि परखड. राज्याच्या राजकारण व समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकास कामाची गती वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते. तशा अनेक संधी त्यांना वेळोवेळी मिळाल्या देखील. दुर्दैवानं अशा मिळालेल्या संधी आणि त्याची वर्तणूक हे दगाबाज स्वभाव दोषांमुळे अशा सुवर्ण संधी त्यांनी गमावल्या. अर्थातच जो विषय आज जे घेऊन आलेले आहोत आपण, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगाराशी संबंध, घोटाळे, सहकार क्षेत्रावरील दरोडा, रयत शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल आणि त्याचबरोबर अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न ज्या पुस्तकाच्या लेखनामधून आज प्रकाशित झालेले आहेत असे पुस्तक जे लिहिलेले आहेत लेखक, आणि तो पुस्तक आहे दगाबाज. त्याच पुस्तकाचे लेखक जे आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. नमस्कार. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपल्याबरोबर MB पाटील साहेब आहेत जे दगाबाज हे पुस्तकाचे लेखक आहेत आणि हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये एक वेगळा विषय घेऊन आज महाराष्ट्राच्या समोर ते आज प्रकाशित केलेलं आहे. आणि याचं वेगवेगळे जे चाहते असतील किंवा ज्या काही महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना येत आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचं या आपल्या चॅनलमध्ये
तुमचं सर्वात प्रथम आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि आज बरेच म्हणजे 1 महिन्यांपासून जे तुमच्याशी आम्ही संवाद साधत होतो, आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आम्ही सर्वात पहिलं तुमचं आम्ही आभार व्यक्त मानतो. आज आपण हे जे दगाबाज पुस्तक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळे पैलू जे अनेकांच्या मनामध्ये एक संभ्रम म्हणा किंवा एक त्यांना अनुभव आलेली राजकीय नेत्यांची जे काही विचारशैली असेल ते त्यांच्या मनामध्ये असतो. परंतु आज तुम्ही प्रखरपणे ह्या मोठ्या नेत्यांची, जे नेते आज महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामित्व आणि फुले शाहू आंबेडकरांच्या एक वारसदार ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची एक भूमिका घेऊन ह्या महाराष्ट्रासमोर घेऊन जातात आणि त्यांच्या विरोधात आज तुम्ही दगाबाज हे पुस्तक लिहिलात. काय कारण असेल आणि काय सांगाल या संदर्भात? मुळात म्हणजे शरद पवार यांची जी काय प्रतिमा महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे की पुरोगामी विचारधारेचा एक संरक्षक किंवा एक प्रचारक वगैरे, तर हे सगळं एकंदरीत त्यांची राजकीय हे बघता तसं ते काही जाणवत नाही आहे. मुळात म्हणजे शरद पवारांच्या आणि पुरोगामी विचारधारेचा काडी मात्र संबंध नाही. शरद पवार हा राजकीय क्षेत्रातला एक व्यापारी आहे, एक बिझनेसमॅन आहे, पूर्ण वेळ राजकारण आणि तो त्यांचा एक व्यवसाय बनलेला आहे. त्याच्यामुळं फक्त पुरोगामित्वाचा डंका पिटायचा आणि आपला राजकीय हेतू साध्य करायचा, आतापर्यंत त्यांचा तो एक प्रकारचा फंडा राहिलेला आहे. पवारांनी आतापर्यंत जे काय राजकीय स्थित्यांतर त्यांनी राजकारण जे काय केलं त्या संदर्भातला जो लेखाजोखा आहे तो सामान्यातला सामान्य नागरिक आहे, जो मतदार आहे, त्यांच्यापर्यंत तो गेला पाहिजे. त्या प्रामाणिक उद्देशानं या पुस्तकाची निर्मिती आम्ही केलेली आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं तुमचे जे आम्ही पुस्तकाचा जो अनुक्रमणिका जे आहे ते आम्ही वाचलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे, इवन त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशामध्ये ज्या ज्या काही वेगवेगळे पक्ष आहेत, जे हिंदुत्ववादी असेल किंवा पुरोगामित्व असेल, या सर्वांचा तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलात. काय आकलन आहे, म्हणजे काय अभ्यास आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळं तुम्ही ते त्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडणी केलेलं आहे? शरद पवार यांची जी प्रतिमा राज्यासमोर आणि देशासमोर जी उभी केलेली आहे, एक अभ्यासू व्यक्तिमत्व किंवा अनुभवी व्यक्तिमत्व, तर ह्या प्रतिमेला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा त्यांच्या संदर्भातलं जे काय सर्वांगीण सत्य आहे ते सत्य आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अनेक उल्लेख आहेत. म्हणजे साधारणतः मुख्य प्रकरण याच्यामध्ये 28 आहेत, 58 आहेत आणि उपप्रकरण 81, अशी एकूण 139 प्रकरण याच्यामध्ये. म्हणजे पवारने आतापर्यंत किती भ्रष्टाचार, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार केले, अनेक संस्था त्यांनी बळकावल्या, गुन्हेगारांशी त्यांचे असलेले संबंध, आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका, असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये हाताळलेले आहेत आणि 100% पवार याच्यामध्ये फेल झालेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीत त्यांची जी प्रतिमा तयार केलेली, ही प्रतिमा केवळ त्यांचे जे भक्त आहेत या अशा लोकांनी त्यांची ती प्रतिमा तयार केलेली आहे. मुळात पवार तसे नाही आहेत. पवार अतिशय क्रिमिनल माइंडेड माणूस आहे, प्रचंड भ्रष्टाचारी. पवार म्हणजे कोणत्याही प्रकारची नैतिकता नसलेला माणूस, अशा पद्धतीने त्यांची व्याख्या करता येईल. परंतु जर का असं जर तुम्ही मांडणी करताय की भ्रष्टाचारी किंवा एक क्रिमिनल टाईप तुम्ही म्हणताय, त्यांच्याबरोबर तुम्ही 20 वर्ष काम केलेलं आहात. ते 20 वर्ष काम करताना त्याच्या अगोदर तुम्हाला त्यांची भूमिका किंवा त्यांनी करत असलेले राजकारण याच्यावर तुम्हाला कधी बघता आलं नाही का? 20 वर्षानंतरच का? त्याच्यामागची भूमिका अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली, 10 जून 1999 मध्ये झाली. बरोबर. पवारांनी एकट्याने काही पक्ष काढलेला नाही, अनेक लोकांनी सोबत केली म्हणून हा पक्ष निघाला.
त्यावेळी त्यांची जी भूमिका होती, आम्ही अतिशय तरुण म्हणजे विद्यार्थी दशेपासून आम्ही त्यांच्यामध्ये काम करत होतो. म्हणजे कॉलेज लाईफ पासून आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय. अगदी ते काँग्रेसमध्ये असल्यापासूनही आम्ही त्यांच्यासोबत, आमचं घराणंही त्यांच्यासोबत. परंतु काही काळ जातो, एखादा कोणत्याही माणसाला जर पारखायचं असेल तर तो झटकन 2 आणि 5 वर्षामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तो पारखता येत नाही. त्याच्यासाठी अनेक वर्ष हे करत जातात. आणि मग 2015 नंतर असं लक्षात यायला लागलं, 2019 मध्ये तर आमच्या असं स्पष्टपणे लक्षात आलं की पवारांची जी प्रतिमा जनमानसासमोर आहे, पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर जे आहे, पवार मुळात तसे नाहीयेत. पवार हा अतिशय मतलबी माणूस आहे. एक विशिष्ट परिघाच्या पलीकडे जाऊन पवार काम नाही करू शकत. म्हणजे कार्यकर्त्यांचा, विविध समाजांचा कसा वापर करून घ्यायचा, स्वतःच्या पक्ष कसा वाढवायचा, त्याच्यातून स्वतःच्या प्रॉपर्टीज कशा वाढवायच्या, भ्रष्टाचार कसा करायचा, या व्यतिरिक्त पवारांनी हे केलेलं नाही. परंतु 20 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही जे म्हणालात की 20 वर्ष त्याला कालावधी लागतो, ते कालावधी तुम्ही घेतलात. 20 वर्षानंतरनं काय असं तुमच्या डोक्यात आलं आणि हे सगळं जगासमोर मांडणी करण्याचा काय हेतू असेल? 1978 मध्ये शरद पवार प्रथम मुख्यमंत्री झाले. शरद पवार हे जर व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल तर शरद पवार ही व्यक्ती नाही. शरद पवार हे राजकीय प्रक्रियेचं प्रतिनिधित्व आहे. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा शरद पवार समजायला सुरुवात होते. 20 वर्षानंतर आमच्या काय लक्षात आलं तर शरद पवार, त्याच्या आधी आम्ही पवारांचे भक्त, आमच्या पक्षाचे ते नेते असल्यामुळे आम्ही त्यांना आदर्श मानत होतो. पण 19 नंतर आम्ही जो काही विचार केला की म्हणजे ऍक्च्युली पवार हे नेमकं व्यक्तिमत्व काय, आणि त्यानंतर जे काय भयानक सत्य समोर आलं, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रशासकीय, इव्हन धार्मिक, या सगळ्या बाबतीमध्ये पवारांचं जे काय सत्य समोर आलं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार, बळकावलेल्या संस्था, त्याच्यानंतर मग असं वाटलं की बाबा हे इतकं सगळं जे भयानक आहे ते तरुणांना कळलं पाहिजे, या देशातल्या तरुणांना कळलं पाहिजे, त्यांना मतदान करणाऱ्या किंवा मतदार असलेल्या नागरिकांना कळलं पाहिजे की सध्याचं राजकारण कोणत्या थराला गेलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. दगाबाज हे जे पुस्तक आहे ते तरुणांना राजकीय दिशा देणारं आणि नागरिकांना राजकारण कोणत्या थराला पोहोचलेलं आहे, राजकारणी नेमकं काय केलं पाहिजे आणि सध्या ते काय करत आहेत, हे अगदी सोप्या भाषेत कळावं, याच्या मागचा हा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शरद पवार जे आहेत हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व आणि फुले शाहू आंबेडकरीचं एक मुवमेंट म्हणून जगासमोर दाखवायचं, आणि त्यांच्या पाठीमागे एक प्रकारचं तुम्ही याच्यावर स्टॅम्प मारलेलं आहे स्कॅम म्हणून, अशा प्रकारची भूमिका ते तुम्ही जगासमोर मांडताय असं तुम्हाला म्हणायचं? हो, नक्कीच. आम्हाला हेच म्हणायचं आहे की पवारांचा जो चेहरा जगासमोर आहे, मुळात पवार तसे अजिबातच नाही. पवार हा अतिशय भ्रष्टाचारी माणूस आहे, भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचाऱ्यांना बळ देणारा माणूस आहे. का त्यांच्या पक्षातील जर तुम्ही जे चेहरे बघाल तर त्या प्रत्येक चेहऱ्यावर, म्हणजे जे मंत्री आहेत किंवा जे मंत्रीपदी राहिलेले जे लोक आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्या पवारावर नाही आहेत. परंतु तुम्ही आज एक प्रकारचा आरोप करताय, महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग असेल, विद्यार्थी असेल, किंवा या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असे व्यक्ती समुदाय आहेत जे शरद पवार यांच्यावरती प्रेम करतात, त्यांच्या पक्षामध्ये काम करतात, त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघताय? म्हणजे त्यांना ही जी बाजू आहे, जे तुम्ही बाजू आज मांडताय, ते बाजू दिसलंच नाही असं म्हणायचं आहे, किंवा ते बाजू त्यांनी बघण्याची कधी प्रयत्नच केला नाही असं म्हणायचं? अगदी असंच आहे की पवारांची जी दुसरी बाजू आहे, जी प्रचंड भ्रष्ट आहे, एक प्रकारची गुन्हेगारीशी निगडित अशी जी बाजू आहे, ती शेतकऱ्यांनी, इथल्या तरुणांनी, इथल्या कारखानदार असेल किंवा सामान्य नागरिकांनी समजून घेतलेली नाही. मुळात पवार समजून घेण्यासाठी
पवारांची जी काय राजनीती आहे हम्म. ती खोलात जाऊन त्याच्यावर हे केला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर विचार केला पाहिजे. ओके, ठीक आहे. तुम्ही म्हणताय की आज लोकांची त्यांच्याकडे बघण्याची जे दृष्टिकोन आहे, त्यांना इच्छा होत नाहीये किंवा ते बघत नाहीये आणि त्यांना दिसलंही नसेल कदाचित, असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. पण महाराष्ट्रात ज्या काही जाती धर्मातले, विविध जाती धर्मातले लोक असतील, जे आंबेडकरी चळवळीतले असतील किंवा मराठा समाजाचे असतील किंवा इतरही जे 18 पगड जाती म्हणतो, या सर्व जाती धर्मातले लोक आज NCP जे आहे त्याच्यामध्ये जे फूट पाडलं, त्यानंतर अनेक लोक एक रोष व्यक्त केलं, दुःख व्यक्त केलं, अशा अनेक प्रकार भावनिक आहेत. आणि त्याच्याही अगोदर ते त्यांचं जे एक आत्मकथन म्हणून जे पुस्तक प्रकाशन झालं, त्याही वेळेला अनेक लोक त्या ठिकाणी होते. आणि त्याही वेळेला शरद पवारांनी जे राजकारणामधून एक म्हणजे रिटायरमेंटची जी भूमिका त्यांनी घेतली होती, त्यावेळेला त्यांनी जे रोष म्हणजे एक प्रकारचं दुःख व्यक्त करत होते, अख्खं महाराष्ट्र म्हणा. मग त्यांनी जे म्हणजे खरंच शरद पवार यांना ओळखलं नाहीये का तुम्ही, जे याच्यामध्ये अनेक मुद्दे ह्या पुस्तकामध्ये मांडलेला, काय वाटतं तुम्हाला? मुळात म्हणजे जी प्रतिमा तयार केली जाते पवारांची, की पवारांच्या सोबत पूर्ण महाराष्ट्र आहे, शेतकरी आहेत किंवा, तर निवडणुकीची जर आकडेवारी तुम्ही पाहिलीत तर पवारांच्या सोबत 10 ते 15% लोकही नाही आहेत. आपण कॅल्क्युलेशन खऱ्या अर्थाने कधी मांडू शकतो, परंतु त्यांचे 10 ते 15 तुम्ही म्हणताय लोक नाहीये, टक्के नाहीये, म्हणजे 10-15%च लोक आहेत. पण त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत आणि त्यांना प्रचंड असं प्रेम मिळतो अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हो, असं एकंदरीत एक चित्र उभं केलं जातं. आणि त्याच्यात सत्यता किती आहे हे चित्र मात्र उभं केलं जात आहे. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे काही खासदार निवडून आलेले आहेत. या खासदारांचा जेव्हा तुम्ही स्टडी करणार त्या परिस्थितीचा तिथल्या, पवारांच्या एकट्याच्या बळावर एकही खासदार आलेला नाही. शिवसेना आणि काँग्रेसचा पुरेपूर वापर करून पवारांनी मिळवलेले यश आहे. पवारांनी जर स्वतःची ताकद जर आजमावायची असेल तर त्यांनी एकदा येणाऱ्या विधानसभेमध्ये फक्त एकट्या स्वपक्षाच्या याच्यावर स्वबळावर त्यांनी एकदा निवडणूक लढवावी. विधानसभेची इलेक्शन सोडा, एकही ग्रामपंचायत महाराष्ट्रात त्यांची येणार नाही स्वबळावर. ही वस्तुस्थिती आहे. शरद पवारांसारखा माणूस हा इतका चाणाक्ष आहे की या सगळ्या आघाडीमध्ये अनेक पक्षांना बांधायचं आणि त्या पक्षाचा फायदा करून घ्यायचा, मात्र स्वपक्षातील लोकांच्या माध्यमातून त्या पक्षांना मदत नाही करायची. म्हणजे तुम्हाला म्हणजे आत्ताच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये शिवसेनेचा आणि काँग्रेसचा पुरेपूर त्यांनी फायदा घेतला, मात्र त्यांनी इनडायरेक्ट शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन्ही ठिकाणी दगा दिलेला आहे. अन्यथा काँग्रेसच्या अधिक जागा वाढल्या असत्या आणि शिवसेनेच्या सुद्धा वाढल्या असत्या. परंतु महाराष्ट्राच्या समोर एक वेगळी आता महाराष्ट्राच्या समोर चित्र उभे करणारे कोण आहेत? पवारांनी पोचलेलीच लोक आहेत ना. अच्छा, ही सगळी पवारांनी पोचलेली पवारांची पिलावळ आहे. ही प्रामाणिक लोक नाहीयेत, प्रामाणिक अनालिसिस करणारी ही लोक नाहीयेत. आज महाविकास आघाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जे यशस्वी जे पक्ष संपले होते, 2 पक्ष या महाराष्ट्रातून संपले असं आपण म्हणू शकतो. तर त्या संपलेल्या पक्ष, एक पक्ष होता जो हिंदुत्ववादीचा होता, पूर्णपणे हिंदुत्ववादीचा होता, शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, आणि एक पुरोगामित्व जे हे शरद पवारांचा होता. हे दोन्ही मिळून आणि त्यातल्या त्यात जे काँग्रेस पार्टी आहे, त्या तिघांनी मिळून हे विजय मिळवलाय असं वाटतंय. म्हणजे मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि राज्याच्या नेतृत्वाने केलेल्या चुकीचा परिणाम, ज्या चुका केल्या त्याचा परिणाम म्हणजे आघाडीला मिळालेलं यश असं मी म्हणतो. म्हणजे त्याचा फायदा मिळाला. यस, फायदा मिळाला. जसं काँग्रेसनी गेल्या मागील अनेक वर्षांमध्ये ज्या चुका केल्या त्याचं फलित म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदींचा उदय. बरोबर, अगदी तीच पद्धत. अच्छे दिन देवेंद्र फडणवीसांनी ज्या गोष्टी केल्या इथे,
त्याची पुनरावृत्ती जी आहे किंवा त्याचे जे दुष्परिणाम जे आहेत ते म्हणजे आघाडी सरकारला मिळालेलं सध्याचं यश. म्हणजे म्हणजे महाविकास आघाडी फूट हा. कसं असतं माहितीये का की शिवसेना पक्ष फोडला, त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला. हा पक्ष कोणी फोडला हे लपून राहिलेला नाही. हे कुठे गेले हे लपून राहिलेलं नाही. विकासासाठी गेले असं त्यांनी सांगितलं तर या देशाचा आणि या राज्याचा काही विकास झाल्याचं एकंदरीत दिसत नाहीये. याची कम्प्लीट सहानुभूती जी आहे ना ती मिळवण्यासाठी आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी, घटक पक्षांनी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि ती सहानुभूती मिळाली. लोकांना याच्यातलं सत्य माहीतच नाही. अच्छा, या लोकांना, मतदारांना दिशाभूल केलेलं आहे. लोक ऑलरेडी दिशाभूल ऑलरेडीच आहेत. तर लोकांना हा प्रश्न पडलाय, म्हणजे लोकांना असं दाखवलं गेलं की बघा आमचा पक्ष फोडला, भावनिकता तयार केली आणि त्याचा आपसुकच फायदा लोकसभेला त्यांना मिळाला. आणि भाजपला आणि भाजपच्या जे मित्र पक्ष आहेत त्यांना त्याचा तोटा मिळाला. पण हा तोटा पवारांना झालेला नाही. पवारांचा याच्यामध्ये सगळा फायदाच झाला. कारण पवारांच्या पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे ती मागेही मी सांगितलेलं आहे की पवारांच्या पक्षामध्ये ही कृत्रिम फूट आहे. फक्त केलेला प्रचंड भ्रष्टाचार वाचवण्यासाठी आणि सत्तेत राहण्यासाठी. सत्तेशिवाय पवार आणि पवारांचं घराणं जगूच शकत नाही. आणि म्हणून अजित पवार आणि इतर सगळ्या लोकांना अगदी प्लॅनिंग मध्ये कन्व्हिन्स करून त्यांना भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. मग आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये जे घडलं, त्यांच्याच घराण्यामधले 2 उमेदवारी तिथं उभा केलेल्या आहेत, ते काय चित्र होतं? बारामती लोकसभा हा त्यांचा एक प्रकारचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा तो घराणेशाहीचा एक मतदारसंघ झालेला आहे. म्हणजे पवारांशिवाय काहीच नाही. त्यांना तिथे त्रयस्थ नको पाहिजे होतं. कुठल्याही परिस्थितीत त्यांना त्रयस्थ नको. आणि म्हणून अजित पवारनी स्वतःच्या बायकोला तिथे उमेदवारी दिली. तिथे अतिशय लायक आणि सक्षम लोक असताना सुद्धा आणि ते इच्छुक असताना विशेष म्हणजे त्यांना ती उमेदवारी नाकारली. त्यांना घरी बसवलं आणि स्वतःच्या बायकोला उमेदवारी दिली. शरद पवार ऑलरेडीच राज्यसभेवर आहेत. आपसुकच सुप्रिया सुळेला ती संधी, सहानुभूतीची संधी मिळवली. सुप्रिया सुळे निवडून आली. राज्यसभेवर निवडणूक शपथ घेतल्याबरोबर अजित पवारची पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर त्यांनी घेतलं. बरोबर. जर ही फूट पडली नसती तर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या असता नाही. म्हणजेच मतदारांना बरोबर दिशाभूल करायचं. इकडे आमच्यात फूट पडली दाखवायचं. प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे फूट नाही. मतदान ज्या दिवशी झालं लोकसभेचं, बारामती लोकसभेमध्ये, त्याच दिवशी संध्याकाळी सुप्रिया सुळे अजित पवारांकडे जेवायला जातात. निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी होतात. बरोबर. अजित पवारांची आणि शरद पवारांची भेटीगाठी सातत्याने चालू आहेत आणि संपूर्ण कुटुंबियाच्या भेटीगाठी सातत्याने चालू. ते म्हणतात ना मीडिया समोर, ते जगासमोर जाहीर की आमचं जो काही फूट असेल किंवा आम्ही जे काही वेगळं झालं असेल तो एक राजकारणापुरतं मर्यादित आहे, परंतु आमचे जे नातेसंबंध आहे ते संबंध आम्हाला तसंच नियमितपणे ठेवावं लागेल. हे सगळं लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे त्यांचे आणि हे मागील अनेक वर्ष चालू आहेत त्यांचे. म्हणजे 40 वर्ष किंबहुना 30 वर्ष तर नक्कीच, 30 वर्षापासून हे लोकांना अशा प्रकारचे मूर्ख बनवून पुण्याची आणि बारामतीची संपूर्ण सत्ता स्वतःकडे त्यांना ठेवायची. आज सगळ्या पुणे जिल्ह्याच्या आणि विशेषतः बारामतीच्या मतदारांच्या आणि तिथल्या नागरिकांच्या छाताडावर बसून एका घरामध्ये 3 खासदार, 2 आमदार विधानसभेचे आणि भविष्यात तुम्हाला सांगून ठेवतो, लिहून ठेवा ही गोष्ट, की भविष्यामध्ये 2 विधानसभेचे मतदारसंघ ते तयार करतात. हे त्यांचं प्लॅनिंग झालेलं आहे. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून आघाडीमध्ये राहून काँग्रेसला आणि शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना मूर्ख बनवायचं आणि अजित पवार तिकडे पाठवून स्वतःला भ्रष्टाचार आणि इथे सगळ्या कारणापासून सेफ पण ठेवायचं
भ्रष्टाचाराचं जे काही चालू आहे, कुरणं जी चालू आहेत, तिथेही हात मारायचं काम चालूच ठेवायचं, हा. लोकांना मूर्ख बनवायचं काम चालूच ठेवायचं, मतदारांना मूर्ख बनवायचं काम चालू ठेवायचं. प्रत्यक्ष असं काहीच नाहीये. म्हणजे बारामतीमधले जे लोकसभेची जी आता तुम्ही मांडणी केलात की शरद पवार म्हणजे पवार घराण्याशिवाय तिथं पर्याय म्हणून देणार नाहीये आणि नाही त्यांना देणार. ते त्यांच्या घरापुरतंच त्यांना मर्यादित ठेवायचं होतं. कारण बारामतीमध्ये जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग केलं त्यावेळेला मतदारांची जी प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली, मतदारांची प्रतिक्रिया अशी होती की आम्हालाच प्रश्न पडलाय की कुठल्या पवारांना द्यायचा, या पवारांना द्यायचा की त्या पवारांना द्यायचा. पण त्यांचं आम्ही काही त्यांनी मीडियाच्या पाठीमागे म्हणजे मीडिया आपल्या कॅमेऱ्यासमोर न बोलता त्यांनी आमच्यासमोर ज्या वेळेला मांडणी करत होते मतदारांनी, त्यांनी म्हणत होते की बूथमध्ये गेल्यानंतर जे कुठला पवार आमच्या डोळ्यासमोर दिसेल त्या पवाराला आम्ही देणार, वोटिंग करणार. म्हणजे एक पवार, हा पवार नाही तर हा पवार, फक्त आमच्या घरापुरतच मर्यादित राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनाने हा राजकारण होता. मला तेच मुद्दा सांगायचा आहे की सुप्रिया सुळे जर इलेक्शन मध्ये पडल्या असत्या, निवडणुकीत या पडल्या जर असत्या लोकसभेच्या, तर त्या राज्यसभेवर गेल्या असत्या आणि राज्यसभेसाठी अजित पवारच्या गटानंच त्यांना मदत केली असती, हे लक्षात घ्या. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कारण त्या घराण्याला लेवल नाहीये, पातळीच नाहीये. भ्रष्टाचार वाचवण्यासाठी किंवा अनेक कारवांपासून वाचण्यासाठी ते काहीही करू शकतात. उद्या असा प्रसंग येऊ शकतो किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये असा नंतर असा एक प्रश्न म्हणजे असा प्रसंग उभा राहू शकतो की शरद पवार स्वतः भाजप सोबत जाऊ शकतात. अच्छा. नाकारता येत नाही. आणि त्यावेळी ते अशी कारणं उभी करतील, भावनात्मक कारणं उभी करतील का मला इलाजच नव्हता, ही मी सगळं विकासासाठीच जातोय. अजित पवार सुद्धा भाजप सोबत गेला तर मी विकासासाठी जातोय. तो विकास कोणाचा? त्या प्रश्नावर मी येणार आहे, तो प्रश्न वेगळा आपण घेऊया. त्याच्या अगोदर मला एक सांगा, हे दगाबाज ज्या पुस्तकामध्ये तुम्ही लेखन केलात, सगळ्यात पहिलं गरीब मराठ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. प्रामुख्यानं भूमिका घेऊन पुढाकार घेतला असं तुमचं एकंदरीत त्याच्यामध्ये मांडणी आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? मराठा समाजामध्ये दोन एक प्रकारचे गट आहेत, म्हणजे गरीब मराठा आणि एक श्रीमंत मराठा. जवळजवळ 60% पेक्षा प्लस हे गरीब मराठ्यांची संख्या आहे. आरक्षणाचे लढे असतील किंवा इतर ज्या बाबी म्हणजे जातीयवादाच्या ज्या काही मुवमेंट्स झाल्या महाराष्ट्रामध्ये, या सगळ्या मागे कोण आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही. आज पण मराठ्याचं जे आंदोलन चालू आहे याच्या मागे सुद्धा कोणती शक्ती आहे किंवा कोणता व्यक्ती आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे मराठ्यांच्या हो नक्कीच. हे ते देवेंद्र फडणवीस इव्हन एकंदरीत बीजेपी हे जे म्हणतंय हे खरं आहे? काहीतरी आधार असणारच त्याला, आणि तोही ठोस आधार असू शकतो. कारण त्यांना जी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी पक्ष यांना त्या आंदोलन संदर्भात मिळालेली सापत्निक वागणूक आणि शरद पवारांच्या लोकांना किंवा त्यांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या आमदारांना जी काय वागणूक मिळाली तत्कालीन काळामध्ये मराठा आंदोलनामध्ये, याच्यामध्ये जो भेद दिसतोय त्या भेदावर तर नक्कीच जाणवतं की त्यांना अशा प्रकारची सॉफ्ट जी वर्तणूक मिळते आणि इकडे डायरेक्ट टोकाची जी भूमिका आहे तर त्याच्यामध्ये कोण असावं हे सांगण्याची गरज नाही. शरद पवार मुळात म्हणजे कोणत्या आंदोलनात तसे भेट देत नाहीत. त्यांना अशी काय गरज वाटली की आंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्या आंदोलनकर्त्याला भेटावं, तिथे काहीतरी म्हणजे स्टेटमेंट द्याव्यात असं त्यांना का वाटलं? मुंबईला आल्यानंतर लगेच त्यांची स्टेटमेंट बदलते. तिथे ते म्हणतात की मराठ्यांना आंदोलन म्हणजे मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देता येऊ शकतं किंवा मिळायला हरकत नाहीये. इकडे जेव्हा म्हणजे काही तास उलटत नाही लगेचच त्यांची भूमिका बदलते. ते म्हणतात की ओबीसी मध्ये त्यांना समावेश करून घेता येणार नाही. म्हणजे ही जी मागील 30 वर्ष जी खेळवतात संपूर्ण एकंदरीत महाराष्ट्राला असते, तर त्यांची भूमिका कोणत्याच बाबतीमध्ये हे नाही, ठोस नाहीये. म्हणून आज जरांगेंच्या पाठीमागे अशी शक्ती उभा असल्यामुळं फडणवीसांना आणि सत्तेमध्ये जे मुख्यमंत्री आहेत शिंदे
त्यांना यांना टार्गेट टार्गेट करून त्यांनी एक प्रकारचं असंविधानिक शब्दामध्ये शिवीगाळ वगैरे करण्याचं जे काही मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं ते 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 शक्ती करतंय असं वाटतं तुम्हाला? आता मुळात म्हणजे असं आहे की ते काय करतात ना त्याच्यावर हा आपल्या पुस्तकाचा विषय नाही. आपला जो विषय तो शरद पवार आणि शरद पवारांना या राज्यानं इथल्या मतदारांनी इथल्या जनतेने जे अनेक संधी दिलेल्या आहेत, अगदी मुख्यमंत्री तर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांना पोहोचवलं. तर एवढा प्रदीर्घ काळ सत्तेमध्ये राहिल्यानंतर त्या माणसाकडून काही अपेक्षा होत्या, विकासात्मक अपेक्षा होत्या, लोककल्याणाच्या कामांसंदर्भात अपेक्षा होत्या. या संदर्भामध्ये या म्हणजे पुस्तकामध्ये त्याचे संदर्भ आलेले आहेत. आता पवारांनी शेती संदर्भातला जो विषय आहे किंवा आता शेती संदर्भामध्ये त्यांनी एकूण 2007 मध्ये 70,000 कोटीची शेतकऱ्यांना कर्जमाफी केली देशभरामध्ये, अशा प्रकारचं सांगितलं जातं. मुळात प्रश्न असा आहे का भ्रष्टाचार मी त्यांना का म्हणतो, त्याचं कारण असं आहे की 70,000 कोटीपैकी किती हजार कोटी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाले आणि किती भ्रष्टाचारात गेले. म्हणजे नुसते शरद पवार याला जबाबदार नाहीत, तर त्यांचे घटक पक्ष असलेला काँग्रेसही तेवढेच जबाबदार आहे. तर पंतप्रधान पद त्यांच्याकडे होतं, अनेक इतर मंत्रीपद, अर्थमंत्री त्यांच्याकडेच होतं, शरद पवार कृषी मंत्री होते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठा म्हणजे प्रचंड मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे. या सगळ्या भ्रष्टाचारांची चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे पवार नेमकं काय आहे ते पवारांवर प्रेम करणारे, पवारांचं समर्थन करणारे, पवारांना मतदान करणारे आणि पवारांच्या सभेला जाणाऱ्या सगळ्या माणसांना कळेल की पवार हे पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा बरंच काय कळणार आहे. पवारांनी मंत्री असताना गोविंदबाग सारखं एक मोठा तिकडे हे उभा केला शेतकऱ्यांसाठी, पण त्यांना त्या गोविंदबागाला तुम्ही राजकीय अड्डा म्हणून म्हणताय, काय सांगाल? गोविंदबागमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात असं येईल की एखाद्या आपण फिल्म स्टुडिओमध्ये गेल्यासारखं तुम्हाला भास होईल आणि जाणीवपूर्वक ते बनवण्याचं आपल्याला जाणवतं. म्हणजे तिथे जो भयानक आणि प्रचंड जो खर्च केलेले तो शेतकऱ्यांना आदर्श वाटावा असा तो खर्च नाही. कारण तो खर्च म्हणजे प्रचंड ज्याचं उत्पन्न आहे तोच माणूस करू शकतो. म्हणजे तिथे जर तुम्ही गेलात तर अनेक प्रोजेक्ट आहेत, तिथे पॉली हाऊसेस आहेत, तर त्याच्यावर एवढा त्यांनी वारेमाप खर्च केलेला आहे की त्याच्यामध्ये शेकडो एकर, म्हणजे गोविंदबाग ही 100 एकरमध्ये पसरलेला त्यांचा प्रकल्प आहे. पण त्यांचे ते काही जे प्रोजेक्ट त्यांनी तिथे राबवलेत आणि त्यांच्यावर जो काही खर्च केलेले त्याच्यामध्येच नुसते शेकडो एकर जमीन डेव्हलप होईल. म्हणजे कुठलाही सामान्य शेतकरी त्यांचं अनुकरण करून ती डेव्हलपमेंट नाही करू शकत. परंतु आज शेतकरी वर्ग जे आहे आणि म्हणून तिथे काय केलंय की त्यांनी अनेक एक्झिबिशन्स होतात, अनेक लोक तिथे येतात, व्हिजिटर्स येतात, वर्षभर तिथे ते चालू असतं, काही ना काही प्रोग्राम त्यांचे चालू असतात. आणि म्हणजे त्या प्रोजेक्टमधून त्यांना करोडो रुपये मिळतात असंही ते म्हणतात. आमचं उत्पन्नाचं प्रचंड मोठं साधन आहे असं ते म्हणतात. जर एवढं मोठं साधन जर शेतीमधून असतं, म्हणजे शेती केल्यानंतर जर करोड रुपयाचं उत्पन्न मिळतं, तर त्यांच्या एकाही समर्थकाने, एकाही नेत्यांनी गोविंदबागेसारखा प्रकल्प उभा केलेला नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये कोणी उभा केलेला. परंतु आज शेकडो जे शेतकरी आहेत त्या गोविंदबागेमध्ये जातात, असंही म्हटलं जातं की तिथून आम्ही प्रेरणा घेऊन आलो. पण त्याच्यामध्ये गरीब म्हणजे प्रेरणा घेतलेली जी लोक आहेत ते शेकडो, त्यांनी आत्महत्या का कराव्यात? तिथून प्रेरणा घेऊन आल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचे प्रकल्प राबवले पाहिजेत आणि स्वतः करोडपती झालं पाहिजे. त्या संदर्भामध्ये गोविंदबागाचा जो विषय आहे त्या बागेला शेतकरी जे आहे आज एकही शेतकरी का बोललं जात नाही? त्यांना समजत नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांची जे अभ्यास आहे ते कमी पडतोय, किंवा मुळात म्हणजे तिथे शेतकरी जाऊन काय ज्ञान घेतायत, काय आदर्श घेतायत, प्रश्न तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
कारण शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन नाही, आर्थिक परिवर्तन झालं नाही, शेती प्रगत झाली नाही, त्यांची शैक्षणिक प्रगती झालेली. आणि मुळात म्हणजे जर अशा प्रकारचा आदर्श घेऊन काही प्रगती जर होत नाही तर ते का जातात तिथे? आता मला सांगा साहेब की ह्या दगाबाज पुस्तकामध्ये महाराष्ट्रात तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणलात की माथाडी या नावाने मराठा जे तरुण आहेत हे हमाल बनवलंय, म्हणजे शरद पवारनी बनवलंय, काय म्हणायचं नक्की, म्हणजे काय विषय असेल त्याचा, काय सांगाल? माथाडी ही जी चळवळ आहे ही चळवळ उभी करण्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं अण्णासाहेब पाटलांना. अण्णासाहेब पाटील. अण्णासाहेब पाटलांनी ज्या वेळेला ही माथाडी चळवळ उभी केली ही पहिल्यांदा जी त्याचं जे हे आहे ते साधारणतः बाजार समित्यांच्या माध्यमातून याचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं. अण्णासाहेबांचा जो दृष्टिकोन याच्या मागचा होता तो अतिशय उदात्त होता. म्हणजे हमाल किंवा माथाडी या संकल्पनेतून मराठा तरुणांनी बाहेर पडलं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या त्यांचे विचार चांगले होते. अण्णासाहेबांच्या मृत्यू पश्चात पवारांनी ही चळवळ हायजॅक केली आणि मराठा तरुणांना दिशाहीन करण्याचं काम केलं. म्हणजे माथाडी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे हमाल. हमाल. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना गुंतवून टाकले. म्हणजे पवार 6 दशकं सत्तेमध्ये राहिलेले, सत्तेच्या आसपास राहिलेले, प्रक्रियेमध्ये राहिलेले, प्रशासनाचा प्रचंड त्यांचा अभ्यास, अनुभव त्यांनी जर मनात आणलं असतं तर त्यांना कारखानदार किंवा मोठे व्यापारी ते बनवू शकले असते. परंतु पवारांनी जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या नाहीत. जे आज तुम्ही असं म्हणताय की पवारांनी जाणून बुजून माथाडी म्हणजे हमाल, अण्णासाहेब पाटलांनी जे माथाडी आणि हमालीच्या ह्याच्यामधून इकड्यामधून त्यांना बाहेर काढून एक शिक्षणामध्ये प्रगती करून त्यांना यशस्वी करण्याचं त्यांचं एक स्वप्न होतं. परंतु कालांतराने त्यांचं एक प्रकारचं स्वतः ते गोळी मारून स्वतः संपवून घेतले, ते सुद्धा आरक्षणाच्यासाठी, बरोबर ना? सो तर त्यांची आरक्षणा संदर्भातली भूमिका पण फार प्रचंड मोठी आणि चांगली होती. बरोबर आहे. सर्वात त्यांचं म्हणजे नोकऱ्यातील आरक्षणाच्या पेक्षा तरुणांनी उद्योग व्यवसायात आलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणंही होतं. पवारांनी या संपूर्ण या गोष्टीला छेद दिला. पवारांनी तरुणांना आपल्या नादी लावलं, त्यांच्या पुढच्या पिढीने अजून दुसऱ्या तरुणांना नादी लावलं, पिढ्यानपिढ्या तरुणांना नादी लावून पिढ्यानपिढ्या म्हणजे बरबाद करण्याचं एक प्रकारचं, मराठा तरुणांना बरबाद करण्याचंच काम, एक प्रकारचं एक षडयंत्र आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे केल्याचं दिसतं. हे बघा, ह्याच्यामध्ये अनेक जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नामध्ये मला एक सांगायचं आहे की काही गोष्टी आहेत जे तुम्ही पुस्तक स्वतः वाचा आणि ते पुस्तक स्वतः वाचल्यानंतर कळेल. त्याचा काही उल्लेख जे आहे ते मुद्दामून करत नाही, कारण की तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे याच्यासाठी पण मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो, बरोबर ना सर? आज तुम्ही एक माथाडीचा एक उल्लेख केला, परंतु दलित चळवळ जे आहे ते मोडीत काढण्याचं काम हे शरद पवारनी केलं म्हणताय. शरद पवार आणि त्यांचे जे तथाकथित गुरु जे आहेत यशवंतराव चव्हाण या टोळीनं दलित चळवळ जी आहे ती अगदी नियोजनपूर्वक उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं, दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन चळवळीतील अतिशय नामांकित नाव ज्याचं आहे, बरोबर, त्यांना फोडून काँग्रेसमध्ये घेण्याचं काम यशवंतरावांनी केलं. त्याच्यानंतर गवईंपासून तर रामदास आठवलेंपासून तर सगळीची जी मंडळी आहेत ही जी छकलावजी पडलेली आहेत किंवा जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये जे फूट पाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो कोणी केलेला ते मी सांगण्याची गरज नाही. ते महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला पण माहिती आहे आणि सगळ्या राजकीय क्षेत्रातील लोकांना माहिती आहे. कारण तो काही लोक जे आज तुम्ही म्हणताय की NCP मध्ये आता 2 भाग झालेले आहेत, त्याच्यामध्ये दोन्हीही कडचे जे कार्यकर्ते आहेत ते असं कधीही म्हणत नाही. त्याच्यामध्ये काही आंबेडकरी चळवळीमधले पण प्रचंड लोक आहेत, काही म्हणता येणार नाही, प्रचंड आहेत. त्यांना सुद्धा हे विश्वास बसत नाहीये की दलित जे चळवळ आहे ते चळवळ
मोडीत काढण्याचं काम शरद पवारांचं खूप नाही, मुळात म्हणजे प्रश्न इथे असा येतो की आंबेडकर चळवळीतील लोक हम्म. हा जो शब्दप्रयोग आहे हा, याला माझा आक्षेप आहे. हा, कारण आंबेडकर चळवळीतील हा जो वर्ग आहे हम्म. हा प्रचंड जागृत वर्ग आहे. बरोबर. त्यांच्या हक्क अधिकारासंदर्भात शिक्षण संदर्भामध्ये प्रचंड जागृत वर्ग आहे. हम्म, हम्म, त्याच्यामुळे तो शरद पवार सारख्या थिल्लर माणसाला समर्थन दिलं असं मला अजिबात वाटत नाही. हम्म, हा, दलित समाजातील लोक असू शकतात हम्म. पण चळवळीतील लोक अजिबातच त्यांचं समर्थन करू शकत नाहीत. अगदी रामदास आठवले हे काय चळवळीतल्या व्यक्ती नाही हम्म, किंवा त्यांच्यासारखी इतर जी लोक आहेत हम्म, म्हणजे रासू गवळींसारखी माणसं हम्म. किंवा त्यांच्या पश्चात जी कोणी लोक त्या पद्धतीची आहेत तर यांचा चळवळीशी काडी मात्र आंबेडकर चळवळीशी यांचा काडी मात्र संबंध नाही. फक्त त्या समाजाचे ते असल्यामुळे आंबेडकर चळवळीचा हम्म. डॉक्टर बाबासाहेबांचा ते पुरेपूर वापर Propaganda केलं. नाही पुरेपूर वापर करून हम्म. स्वतःचं स्थान फायद्यासाठी. मोठं कसं करता येईल आणि इतर फायदे कसे उचलता येतील हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आंबेडकर चळवळ ही फार विचारवंतांची बुद्धिमंतांची चळवळ आहे. परंतु आज रामदास आठवले जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अशी एक त्यांची प्रतिमा आहे की चळवळमध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती. चळवळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. ती गेड्या खेड्या पाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले तर रामदास आठवले पासून अगदी खरं आहे की पॅन्थर ही चळवळ जी आहे त्याच्यानंतर मराठवाडा विद्यापीठासंदर्भामध्ये नामांतराचा जो प्रश्न आहे तत्कालीन काळामध्ये त्या चळवळी झाल्या ना त्या चळवळीतले हे लोक आहेत. त्यावेळी ती प्रामाणिक चळवळ होती. पण ज्या वेळेला ते राजकीय क्षेत्रामध्ये आले आरपीआय मध्ये आले किंवा त्याच्यानंतर जे काय झालं त्याच्यानंतर यांचा चळवळीशी विशेष संबंध राहिलेला नाही. तर चळवळीशी जर यांचा संबंध राहिला असता किंवा बाबासाहेबांच्या विचाराशी जर यांचा संबंध राहिला असता तर आज जे ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी ते 100% नसते. त्यांना फूट अशी काय गरज लागली. हो 100% त्यांना फूट. शरद पवार आणि इतरही लोक त्याच्यामध्ये आहेत. नुसते शरद पवार एकटेच या गोष्टीला जबाबदार नाहीयेत. शरद पवार आणि पुतण्याच्या वादाकडे कसं बघताय? तो अजिबातच वाद नाहीये. ते त्यांनी ठरवून केलेलं ते सोंग आहे. त्याचा आपसुकच फायदा त्यांच्या फॅमिलीला मिळतोय त्यांच्या नातेवाईकांना मिळतोय आणि त्याच्यामुळेच आज जे त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जे वाढलेलं आहे. जे आज बीजेपी मध्ये पूर्वी शरद पवार एकटे खासदार होते. आज त्याच्यानंतर मुलगी खासदार झाली. आज सून पण खासदार झाली ना. म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व घरचं वाढतंय ना. म्हणजे ही जी काय भाजप सोबत जी त्यांची युती झालेली जी फूट पडली कृत्रिम फूट त्याला मी म्हणतो त्याचा त्यांना फॅमिलीला प्रचंड मोठा फायदा झालेला आहे. परंतु एकीकडे अजित पवारांना एकच सीट मिळाले नाही ते त्यांना काही फरक त्याच्यानी पडत नाही. त्यांच्या घराणं आलं बघ. त्यांना काय असतं माहितीये का त्यांचा जो हेतू आहे की ही फूट दाखवून त्यांच्या ज्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या ईडी इन्कम टॅक्स इत्यादी ज्या काय प्रचंड चौकशा ज्या त्यांच्या दारापर्यंत आल्या होत्या त्या थांबल्या. म्हणजे एका बाजूला एकाने विरोध करायचा दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्या सोबत मैत्री करायची. मारल्यासारखं कर आणि रडल्यासारखं करायचं ही त्यांची प्रवृत्ती पूर्वीपासूनच आहे. म्हणजे शरद पवार एकदम सॉफ्ट राहिलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये थेट त्यांचं नाव येत नाही. एक उदाहरण आहे की बनावट मुद्रांक घोटाळ्यामध्ये तेलगीच्या नार्को टेस्ट मध्ये पवारांचं थेट नाव त्यांनी घेतलं. हे पहिल्यांदा आलेलं त्यांचं नाव आहे. नाहीतर पवार भ्रष्टाचार दुसऱ्याला करायला सांगतात. जो काय फायदा आहे तो उचलून घ्यायचा आणि सगळं जो ब्लेम क्लेम जे आहे तो त्या माणसावर करून मोकळा व्हायचा. अनिल देशमुख त्याच्यातलं ज्वलंत उदाहरण आहे. कारण तत्कालीन काळामध्ये शरद पवारकडे कोणत्याही प्रशासनिक किंवा सत्तेचं पद नव्हतं. तरी सुद्धा मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सिल्वर ओकवर भेटी देत होते. संविधानात कोणतंही पद नव्हतं त्यांच्याकडे. मग ते अधिकारी त्यांच्याकडे का जायला पाहिजे होतं? त्यांचा जाण्याचा नेमका उद्देश काय? तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इनडायरेक्ट सत्ताबाह्य केंद्र चालवायचं सिल्वर ओक मधून सगळे निर्देश आदेश तिथून द्यायचे आणि म्हणूनच तत्कालीन काळातले मुख्यमंत्री मंत्रालयातच येत नव्हते ना. त्यांना गरज वाटत नव्हती कारण पवार सगळं करत होते. म्हणजे त्यांनी बसून तिथं सगळं मॅनेज करत होते. सगळं मॅनेज कारण सगळ्या अधिकाऱ्यांनाच म्हणजे सचिव लेवलचे सगळे अधिकारी
मोठ्या प्रमाणाचे अधिकारी, त्याच्यानंतर सगळे IPS त्यांच्या दारापर्यंत जात होते. अगदी लॉकडाऊनच्या कायदा काळात. सुव्यवस्थेचे प्रमुख हम्म. त्यांचे उंबरठे झिजवत होते. हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. बरोबर आहे. रयत शिक्षण संस्थेवर अनधिकृत कब्जा तुम्ही म्हणताय, काय पुरावे आहेत आणि तुम्हाला ते कसं कळलं? काय याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे विधान भवनामध्ये अधिवेशनमध्ये याच्यावर प्रगल्भ म्हणजे मोठी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी त्या संस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागील अनेक वर्ष भ्रष्टाचार केलेले आहे. कायद्याची तोडमोड करण्यामध्ये जसे ते मास्टर आहेत, तशी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची घटना सुद्धा बदलल्याचं अनेक लोकांचे आरोप आहेत. त्यांच्या संदर्भात जे लोक आंदोलनं करतात किंवा त्यांच्या संदर्भात बरेच लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत. अगदी त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे काही तक्रारी आहेत, पेंडिंग आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. ज्या ज्या संस्था म्हणजे नुसती रयत शिक्षण संस्था नाही, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट असेल, त्याच्यानंतर मुंबई मराठा ग्रंथालय असेल, अशी अनेक संस्था आहेत ज्याची प्रचंड इतकी प्रॉपर्टी की खरवमध्ये प्रॉपर्टी त्यांच्या आहेत. त्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये जर जे आता तुम्ही बघाल तर शरद पवार हे कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. म्हणजे घटनेमध्येच दुरुस्ती केल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. बरं, याच्यामध्ये गंभीर बाब अशी आहे की सगळ्या संस्थांमध्ये जे मंडळ तुम्हाला दिसेल, कार्यकारी मंडळ, ते एकसारखंच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शरद पवार असतील, सुप्रिया सुळे, अजित पवार असतील, वळसे पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील आणि इतर जी मंडळी त्यांच्या बहिणी आहेत, त्यांचे काही नातेवाईक आहेत, त्यांचे मेहुणे आहेत. ही सगळी मंडळी जशी जशी सगळीकडे तुम्हाला थोड्याफार फरकाने दिसते. संस्था अधिनियम 1960 आणि न्यासचा एक अधिनियम आहे 1950चा. तर ह्या दोन्ही याच्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे किंवा असे स्पष्ट निर्देश आहेत की एकाच कुटुंबातले 2 सदस्य सुद्धा असता कामा नये, एकच व्यक्ती असली पाहिजे. मग पवारांचं अख्खं कुटुंब आणि नातेवाईक सुद्धा असता कामा नये. असं असताना विरोधामध्ये कोणीच का भूमिका घेत नाही? त्याच्यामध्ये आता कोणीच भूमिका घेत नाही. तर त्याचं पवारांना, शरद पवारांची, त्यांच्या कुटुंबियांची, त्यांच्या नेत्यांची आणि त्याच्या पक्षांची प्रचंड दहशत आहे. हे कोणीच नाकारू शकत नाही. आणि यांच्याशी कोण लागणार आहे? दहशतला तुम्हाला भीती नाही? नाही, मी अशा लोकांना, थिल्लर लोकांना भीक घालत नाही. तुम्हीच आता हे जे सगळं भीती आहे मला नाही, ज्यांना ती वाटते त्यांना ती वाटत आहे. मला ही भीती वाटत नाही. शरद पवार आणि त्यांचे जे चेले चपाटे जे आहेत, अशा थिल्लर लोकांना मी भीकही घालत नाही. कोण आहेत तुमच्या पाठीमागे? माझ्या पाठीमागे आरोप तर अनेक लोकांचे आहेत. म्हणजे कुठला राजकीय पक्ष आहे? नाही. जसं की आज वेगवेगळ्या, जसं मगाशी मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही जे उल्लेख केला, तसं कुठला तुमच्या पाठीमागे एखादा पार्टी आहे, पक्ष आहे का? एखादा नेता आहे का? नाही, माझ्या मागे कुठलाही पक्ष नाही. मी कुठल्या पक्षाकडे गेलो नाही. माझा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधही नाही. मी स्वयंभू माणूस आहे. मला जे या देशाच्या हितासाठी मला जे वाटतं, या राष्ट्रपती माझी जी श्रद्धा आहे, जे राष्ट्रप्रेम आहे, त्याच्याशी जे काय गद्दारी करतायत किंवा जे चुकीचं कामं करतात त्यांना एक्सपोज करणं ही माझी राष्ट्रीय, सामाजिक आणि नैतिक जबाबदारी मी मानतो. लेखक म्हणून हे पुस्तक हा त्याच्यातला प्रकार आहे. म्हणजे लेखक म्हणून आणि हे पुस्तक हे तुम्ही पहिल्यांदा लिहिलेलं आहे. मी पुस्तक हे पुस्तक माझ्या जीवनातलं पहिलं आहे. प्रकाशन संस्था ती सुद्धा या पुस्तकासाठी तयार झाली ती प्रकाशन संस्था. त्याच्याकडे येणार आहे मी प्रश्न. ते दुसरं घेऊया. कॅन्सरचं भांडवल करतात पवार, असं तुमचं याच्यामध्ये म्हणणं आहे? हो, नक्कीच. काय विषय असेल बरं थोडक्यात? अनेक सभांमध्ये त्यांचे नेते स्वतः पवारांनी पूर्वी म्हणजे सांगितले की बाबा आम्ही कॅन्सरवर मात केली वगैरे सगळं. पण पवार आहे देशामध्ये 140 कोटी जनतेमध्ये. पवारांना काय एकट्यालाच कॅन्सर झाला का? भरपूर लोक, अनेक लोकांना, विलासराव देशमुखांना पण कॅन्सर झाल्याचं सांगितलं जातं. RR पाटलांना कॅन्सर झालं. म्हणजे
राजकीय क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या बड्या बड्या नेत्यांना कॅन्सर झाला, पण कोणी या गोष्टीचं भांडवल केलं नाही. बरोबर. लक्षात घ्या, कोणत्याही नेत्यानं किंवा राजकीय आणि सार्वजनिक जीवनात वागणाऱ्या कोणत्याही नेत्यानं आपल्याला झालेल्या रोगाचं भांडवल केलेलं नाही. शरद पवार त्या गोष्टीला फक्त अपवाद आहेत. बरं, शरद पवार जो कॅन्सर झालेला आहे, हा कॅन्सर कशाने झालेला? तर गुटख्याची लत लागलेली आहे. म्हणजे अतिशय म्हणजे ज्याला टुकार काम म्हणतात, टुकार काम म्हणतात, अशा प्रकारची लत लागलेल्या माणसाला कॅन्सर होणं, अख्खा दिवस तो गुटखा तोंडात ठेवायचा, तो थुंकायचा सुद्धा नाही, अशा पद्धतीने होणं, मला त्याची सवय लागली आणि हे कोणीतरी मोडलं, म्हणजे मला त्यांची समज द्यायला पाहिजे होती, अशा प्रकारच्या त्यांनी अनेक वेळा स्टेटमेंट दिल्या, मला कोणीतरी थांबवायला पाहिजे होतं या व्यसनापासून, ही सांगण्याची त्यांच्यावरची वेळ येते, तर त्याला त्या माणसाला मॅच्युअर्ड म्हणता येणार नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या तो माणूस मॅच्युअर्ड नाही. तर तुम्ही आरक्षणाचा जर संदर्भात, या कॅन्सर संदर्भात म्हणा, ज्या पद्धतीने भांडवल त्यांनी बनवलेले, ज्या गुटख्याचं त्यांना ज्या गुटखा खाऊन व्यसन लागलेलं आहे त्यांना, तो गुटखा ज्या धारीवाल्यांनी बनवला तोही त्यांचा वर्गमित्र आहे. अच्छा, लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा या सगळ्या हे जे सगळे जी लोक आहेत ती त्यांच्याशी निगडीत सगळी लोक आहेत. खरं तर वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी कुठल्या व्यसन करतात, त्यांनी कुठल्या गोष्टी करतात, ह्या सगळ्या गोष्टी बोलायचं हे नसतो. आणि महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये मी सुधारणा करतो की जे कॅन्सरग्रस्त लोक जे आहेत, समजा पवारांना कॅन्सर झाला, त्याच्यातून त्यांनी मात केली, ते बरे झाले, ही आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, उलट त्यांना दीर्घायुष्य मिळव. प्रश्न असा आहे का त्यांचा कॅन्सर बरा झाल्यानंतर त्यांनी एखादी चळवळ उभी केली का कॅन्सरग्रस्तांसाठी? एखादा कॅन्सरग्रस्तांसाठी हॉस्पिटल काढलं का? किंवा त्यांनी असे काही कार्यक्रम राबवले का? ते कुठे गेले? इव्हेंट टाईप कार्यक्रमांना ते गेले आणि तिथे स्वतः कसे कॅन्सर मधून बरे झाले किंवा मी कशी मात केली, हे फक्तच अगदी पद्धतशीरपणे, म्हणजे त्याचं पॉलिटिकली बेनिफिट्स कसे मिळतील, अच्छा, हे डोक्यात ठेवून त्यांनी या प्रकारच्या स्टेटमेंट केलेल्या आहेत. राष्ट्रवादी हे बीजेपीची बी टीम आहे का? हो, आता तर ती 100% बी टीम आहे राष्ट्रवादीची. म्हणजे नुसतं अजित पवार गटच बी टीम नाही आहे, तर शरद पवार स्वतः एक बी टीम, म्हणजे म्हणजे भारतीय जनता पार्टीची संबंधित आहे. येणाऱ्या काळामध्ये 1978 मध्ये जी पुलद आघाडी झालेली आहे ती जनसंघाच्या आधारे झालेली आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आपण उल्लेख केलेला आहे की शरद पवार हे यशवंतराव चव्हाण आणि जनसंघाचं अनैतिक राजकीय अपत्य आहे. अच्छा, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार, जनसंघ यांचं अनैतिक राजकीय अपत्य आहे. अच्छा अच्छा, हे जेव्हा लोकांना कळेल, आणि दुसरं आधी सांगितल्याप्रमाणे की शरद पवार ही व्यक्ती नाही, ते राजकीय प्रक्रियेचं प्रतिनिधित्व. या दोन गोष्टी जेव्हा लोकांना कळतील तेव्हा त्यांना हे करावे. म्हणजे उत्तम राव आणि हसू अडवाणी हे पुलद आघाडीचे त्यांचे सहकारी. काका पुतण्याचं सहानुभूती एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे म्हणजे त्यांची जी भाजप सोबतची मैत्री आहे ती पूर्वाश्रमीचा त्यांचा जो जनसंघ आहे तिथून त्यांची ती मैत्री आहे. परंतु दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता पुतण्याने काकांचा करेक्ट कार्यक्रम केला. हो, तो काकांचा करेक्ट कार्यक्रम या उद्देशाने मी म्हटलेला आहे की काकांनी अनेक लोकांचे कार्यक्रम केले. आज अशी वेळ आली, म्हणजे निसर्गाचा नियम असा असतो, निपक्षपाती असतो, की काकांचा कार्यक्रम कोणाला करावा लागला तर सख्या पुतण्याला करावा लागला. म्हणजे ही जी फूट पाडून त्यांना जे बदनामीला सामोरं जावं लागलं, त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून तो मी म्हटलेला आहे की निसर्गाने चमत्कार कसा केला तर स्वतःच्या पुतण्याकडूनच त्यांचं सगळं करून घेतलं. म्हणजे इतरांचे जसे त्यांनी कार्यक्रम केले तर स्वतःच्या पुतण्यानेच काकांचा कार्यक्रम उरकला. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून उभा आहे 2019 पासून. आता 2024 मध्ये जो काय रिझल्ट आणि टक्केवारी आपल्या डोळ्यासमोर आलं, काय सांगाल याच्याबद्दल आणि काय मांडणी आहे याच्यामध्ये, थोडक्यात काय सांगा? प्रकाश आंबेडकरांसंदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला किंवा वंचित संदर्भामध्ये, तर प्रकाश आंबेडकर ही जी व्यक्ती आज जे महाराष्ट्रामध्ये आहे ना,
ते फार वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे दलित समाजाच्या फार पलीकडे ती व्यक्तिमत्व गेलेले आहे. म्हणजे ह्या व्यक्तिमत्वाला मराठ्यांनी, कुणब्यांनी, ओबीसींनी, शेड्यूल कास्ट सोबत आहेच आणि अगदी ST, धर्मांतरित अल्पसंख्याक सगळ्या लोकांनी या व्यक्तिमत्वाला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यात सुद्धा म्हणजे मागच्यापेक्षा 2019च्या नंतर त्यांची टक्केवारी जरी घटली असेल आता, तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभेला राज्याची गणित बदलण्याची ताकद त्या माणसामध्ये आहे. कारण त्यांची जी आतापर्यंत भूमिका राहिलेली आहे ना, ती जात पात धर्म त्याच्या पलीकडे जाऊनची एक प्रामाणिक मानवी विकासाची त्यांची भूमिका आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की मराठा तरुणांनी मागील अनेक मोर्चे निघाले त्यांचे आरक्षणासंदर्भातले, किंवा आता उपोषणही होतात, तर त्या उपोषणावर सुद्धा ओबीसींची आरक्षणं असतील, ते किंवा गेलेले आरक्षण राजकीय आरक्षण टिकवण्याचा विषय असेल, तर त्यांनी मांडलेली भूमिका अतिशय समर्पक आहे. वेळोवेळी त्यांची भूमिका ही अतिशय समर्पक असते. आता तुम्ही जर बघितलं की काही दिवसांपूर्वी एक महाराष्ट्र शासनाने आरक्षणाच्या संदर्भात अनेक पक्षाच्या लोकांना आरक्षणाशी संबंधित बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पुढाकाराने. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या बैठकीचं मुख्य केंद्रस्थानी प्रकाश आंबेडकर होते. म्हणजे ओबीसी सुद्धा त्यांच्याकडेच बोट दाखवत होते की ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. सरकारमधले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या संबंधात म्हणत होते की त्यांचा निर्णयच अंतिम असेल. आणि मराठा आंदोलनात जे आहेत त्यांचंही म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांनी जर मध्यस्थी केली या संदर्भामध्ये तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही. हे द्योतक कसलं आहे? याचा अर्थ काय की ह्या राज्यातला सगळा वर्ग, सगळा समाज प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व मानतो. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही अतिशय निर्णायक भूमिका राहणार आहे. परंतु आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अनेक जे वर्ग आहेत, विविध जाती धर्मामधले जे वर्ग आहेत, ते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे होतं. महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी त्यांनी मुद्दामून जे काही नरेटिव्ह आज सेट केलेलं आहे इंडिया आघाडीकडून, एकंदरीत वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की महाविकास आघाडी आम्हाला घेऊ पाहत नाहीये, घेऊ इच्छित नाहीये, त्यांची मानसिकता नाहीये. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, याच्या संदर्भात एक असं म्हणता येईल की पूर्वापार शरद पवारांसंदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही नकारात्मक राहिलेली आहे. पण या वेळेला थोडंसं एक वेगळं वातावरण बघायला मिळालं. म्हणजे ज्या वेळेला आघाडीची बोलणी चालू होती प्रकाश आंबेडकरांसोबत, म्हणजे वंचित सोबत, त्यावेळेला त्यांनी सुरुवातीची भूमिका की शरद पवार जर असतील तर आम्ही आघाडीमध्ये येणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा विरोधाभास दाखवत असताना लोकसभा इलेक्शन मध्ये पवारांच्या मुलीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. ही जी विसंगती आहे ना, त्याच्यामुळे लोकांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. बरोबर, मुळात असं आहे की प्रकाश आंबेडकरांना आपण सल्ला देणं किंवा प्रकाश आंबेडकरांसंदर्भात बोलणं हे मला वाटतं जास्त उचित ठरणार नाही, कारण त्यांची काहीतरी एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी असणार या संदर्भामध्ये. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मागणी केलेल्या आहेत मीडियासमोर किंवा प्रत्यक्षपणे त्यांनी त्यांच्या सोशल मीडियामधून त्यांनी बोललेलं आहे की ह्या BJP सारख्या ह्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्तीला कुठंतरी त्याची जागा दाखवण्यासाठी म्हणून आज आपल्याला या संविधानाच्या विरोधामध्ये जे भूमिका खऱ्या अर्थानं त्यांनीच त्या महाराष्ट्रासमोर मांडणी केलं आणि त्याच स्ट्रॅटर्जी घेऊन त्या इंडिया आघाडी, जे भारत देशामध्ये जे इंडिया आघाडी म्हणून जे काँग्रेस आणि इतर पक्ष जे आघाडी केलं, त्यांनी या संविधान जे आहे हे संविधान वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याचं एक नॅरेटिव्ह त्यांनी आम्ही हे वाचवतो अशा प्रकारचं एक सेट केला आणि ते कुठंतरी जिंकून आलं असं प्रकाश आंबेडकरांचं एकंदरीत म्हणणं आहे ते निवडणूक संपल्यानंतर ना. परंतु जे तुम्ही म्हणताय की बारामतीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीच्या विरोधामध्ये न देता त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी असं मागणी केलेलं आहे की आम्हाला कसंही करून ज्या ठिकाणी 100% निवडून येण्यासारखं जो कुठला उमेदवार आहे
त्यांना आम्ही पाठिंबा याच्यासाठी देतो कारण की जास्तीत जास्त संख्येने जे विरोधी पक्ष म्हणून का असे ना ते इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत हे जिंकून आला पाहिजे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. नाही, त्यांच्या ते याच्या संदर्भामध्ये हेतू संदर्भात माझा कुठलाही आक्षेप नाही आहे. कारण आंबेडकरांवर आक्षेप घेण्याची म्हणजे त्या माणसाबद्दलचं जे काही जनमानसामध्ये जी प्रतिमा आहे, तर आपण फार छोटी माणसं आहोत की बाळासाहेबांवर काय आपण म्हणजे आक्षेप घेऊ शकतो. आणि मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला सुद्धा ते पोशाख आहेत अशा प्रकारचं म्हटलं जात होतं, बी टीम वगैरे. पण माझ्या त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला नाही वाटत. त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीवर, त्यांच्या धोरणांवर, त्यांच्या कार्यक्रमांवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इतकं परखडपणे बोलणारा भारतामध्ये कोणी माणूस नाही. इतकं स्पष्ट आणि परखड, अतिशय टोकाची भूमिका जी त्यांची आहे. तर त्याच्यामुळे मला असं कधी वाटत नाही की हा माणूस, तरी सुद्धा ते बीजेपीचं बी टीम आहे अशा प्रकारचं नाही. हा जो आहे ना, हा सुद्धा प्रकाश आंबेडकरने ज्यांना मदत केली त्यांनीच एकेकाळापासून तो पसरवलेला हे जे त्यांच्यावर लागलेली जे काही जे डाग म्हणतात किंवा जे काही त्यांना म्हणजे पवारांच्या मुलीला जरी बाळासाहेबांनी मदत केली असेल, प्रकाश आंबेडकरने मदत केली असेल, तरी पवार कधीही प्रकाश आंबेडकरांना स्वीकारू शकत नाहीत. कारण भारताच्या राजकारणातलं प्रकाश आंबेडकर असं रसायन आहे, ते जातीतेचं देश आहे असं म्हणायचं. प्रकाश आंबेडकर असं रसायन आहे राजकीय की जे कोणालाही झेपणारं नाही. तर त्यांची जी उदात्त भावना आहे ना प्रत्येक समाजाकडे, म्हणजे ते कधी जात बघत नाहीत. पहिलं म्हणजे 18 बलुतेदार 12 बलुतेदार ते म्हणजे सर्व समावेशक नेतृत्व आहे. उलट त्यांना जे प्रस्थापितांनी जातीमध्ये अडकवलंय ना, ते बहुजनांचं सगळ्यात मोठं नुकसान आहे असं मला वाटतं. असं तुम्ही म्हणताय, परंतु महाविकास आघाडीनं आम्हाला संविधान वाचवायचं आहे हा एक एक लक्षात घ्या की संविधान वाचवायचं हा जो प्रचार आहे ना, हा मतांमध्ये झालेलं ते कन्व्हर्शन एक प्रकारचं आहे असं तुम्ही बोललात. हे बघा, संविधान ज्या वेळेला बाबासाहेबांनी बनवलेलं आहे त्यावेळेस संविधानाचं जे स्ट्रक्चर आहे ते इतकं मजबूत आहे की भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली, म्हणजे हे लोक इंडिया आघाडी काय प्रचार करते की म्हणजे एनडीए जर सरकार मध्ये आलं तर हे संविधान वगैरे बदलतील. तर बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जो ढाचा आहे, तो इतका मजबूत आहे की भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतात जरी 453 खासदार जरी त्यांचे आले, 43 खासदार जरी आले आणि राज्यसभेमध्ये 275 खासदार जरी त्यांचे आले, तरी सुद्धा संविधान बदलण्याची ताकद कोणत्याही शक्तीमध्ये नाही. या अशा पद्धतीचे विविध समाजांमध्ये भीती तयार झाल्याशिवाय त्याचं मतामध्ये रूपांतर होणार नाही. इंडिया आघाडीने केलेला तो प्रयत्न आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय बाळासाहेब आंबेडकर स्टेट फॉरवर्ड आहेत, खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत, सर्व जाती धर्मातल्या लोकांना ते घेऊन जातात. ही जाणीव ही बाळासाहेबांना सुद्धा जाणीव, म्हणजे प्रकाश आंबेडकर मोठ्या व्यक्तींना, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असणारे त्या व्यक्तींना महाविकास आघाडीमध्ये घेण्यापासून जे काही नौटंकीबाज ते बाळासाहेब म्हणतात ह्याच्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे असं म्हणायचं आहे. प्रवृत्ती नाही, महाविकास प्रवृत्ती वगैरे असं नाही. प्रवृत्तीच्या पलीकडे त्यांना कसल्याही वृत्तीच नाही. प्रवृत्ती हा विषयच फार दूरचा गोष्ट आहे. बाळासाहेब हे जे पॉलिटिकली जी पॉवर आहे ना, ती इंडिया आघाडीला परवडणारी पॉवर नाही, हे लक्षात घ्या. त्यांची इच्छा होती असं वाटतं तुम्हाला की महाविकास आघाडीमध्ये जाण्याची? नाही, तो आता बाळासाहेबांशी संबंधित प्रश्न आहे. कारण एवढ्या मोठ्या माणसाला तो माणूस कुठला निर्णय घेऊ शकतो आणि त्याला आपण मार्गदर्शन करण्याची आपल्या काही क्षमताच नाही. जसं आज कुठंतरी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये का होईना कमीत कमी
एक आंबेडकरी राजकीय पक्ष म्हणून जे उभा होत होता त्याला संपवायचं काम त्याला संपवण्याचं काम जे केलेलं आहे ते ह्याच टीमने केलेले आहे. महाविकास आघाडी महाविकास आघाडीनेच केलेले. त्यांना जे खेळवत ठेवलं शेवटच्या क्षणापर्यंत. बाळासाहेबांचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे की त्यांच्याकडे जी योग्य टीम असायला हवी ती टीम नाही. बाळासाहेब हे अतिशय परिपक्व व्यक्तिमत्व आहे. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कायद्यापासून तर सामाजिक त्यांना प्रचंड ज्ञान आहे. त्यांना चांगल्या प्रकारचं अर्थशास्त्रही कळतं. म्हणजे योजना कार्यक्रमापासून प्रत्येक गोष्टीचा त्यांना अभ्यास आहे. बरोबर. पण त्याच्यासोबत जर एक पॉलिटिकली टीम जर असती तर मला वाटतं ते अतिशय परिपक्व आणि अधिक उंचीचं ते व्यक्तिमत्व बनलं असतं. मला वाटतं या संदर्भामध्ये त्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हरकत नाही. बाळासाहेब आंबेडकरांकडे कारण बाळासाहेबांसंदर्भामध्ये मलाच नाही तर सगळ्यांनाच आदर आहे. म्हणजे अगदी विरोधकांना त्यांचा आदर आहे आणि तो करावा लागतो त्यांना. कारण हे असं व्यक्तिमत्व आहे की कोणाची भेदभाव ते ठेवत नाहीत. मला वाटतं भारतातलं एकमेव स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणता येईल त्यांना, की जे कोणाच्याही बापाला भीक घालत नाही आणि शब्दामध्ये कंजूसी करत नाहीत. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण उभा आहे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण देखील उभा आहे. त्या ओबीसी आरक्षण जे आहे प्रामुख्यानं आज ओबीसी घटकामधले जे लोक आहेत, विविध जाती धर्मातले लोक आहेत, त्यांना हे ओबीसी आरक्षण जे पूर्वी मिळालं ते कशा पद्धतीनं मिळालं, कोणाचं योगदान आहे, हेही याच्याही पलीकडे तुम्ही तुमच्या या दगाबाज पुस्तकामध्ये काय मांडणी केलेला? नाही, मागील अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय याच्यामध्ये एक चर्चा किंवा बऱ्याच बातम्या पसरत असतात की ओबीसींना आरक्षण शरद पवारने दिलं. तर मुळात म्हणजे आरक्षण कशाशी खातात ना हे पवारांना अजून कळलेलं नाही. आरक्षणासंदर्भात पवार मॅच्युअर्ड पण झालेले नाहीत असं माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. कारण आरक्षण ही राज्याशी संबंधित बाबत नाही, पूर्वापार नाही, आजच नाही, पूर्वीपासून ती राज्याशी संबंधित नाही. तत्कालीन काळामध्ये व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेला मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारनं अपॉइंट केलेला मंडल आयोग, पीबी मंडल आयोग, बरोबर, त्या मंडळ आयोगाचा अहवाल तसाच म्हणजे अगदी पडूनच होता. तो एका म्हणजे डस्टबिन मध्ये टाकल्यागत झालेला होता. तो देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव होता. संसदेमध्ये मागणी होती की जो मंडल आयोग आहे तो ओबीसीचा मंडल आयोग लागू करावा. काँग्रेसमधून व्ही.पी. सिंग फुटले आणि अनेक घटकांना एकत्र आणून जनमोर्चा निर्माण केला. जनमोर्चा सत्तेत आला. त्यांनी लोकांना तत्कालीन काळामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासित केलं होतं की मी जर सत्तेत आलो तर मंडळ आयोग जसाच्या तसा लागू करणार. त्यांनी प्रामाणिक त्यांचं कार्यपूर्ती केली. मंडळ आयोग लागू केला. पण मंडळ आयोगाच्या विरोधामध्ये त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या. त्याच्यामध्ये जी एक सर्वात प्रसिद्ध याचिका होती ती इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार. 9 न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं निर्णय दिला की 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही आणि ही गोष्ट सरकारने मान्य केली. न्यायालयाने त्याचे आदेश काढले. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे तत्कालीन काळामध्ये सगळ्या राज्य सरकारांना ही गोष्ट बंधनकारक केली का मंडळ आयोगाचं जे काही 27% आरक्षण आहे उर्वरित, कारण SC ST ना ऑलरेडीच दिलं होतं, शिल्लक राहिलं होतं 50% मध्ये ओबीसीचं 27%, ते 27% प्रत्येक राज्य सरकारांना बंधनकारक केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते बंधनकारक केलं. तत्कालीन काळामध्ये शरद पवार हे फक्त राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकालात मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली. हा फक्त योगायोग आहे. शरद पवारांनी
ओबीसीना आरक्षण दिलेलं नाही. जर ते ओबीसीना आरक्षण देऊ इच्छित होते किंवा देऊ शकत होते तर मग मराठ्यांना ते का आरक्षण देऊ शकत नाही? त्या मंडल आयोगामध्ये प्रकाश आंबेडकर होते. हो, प्रकाश आंबेडकर होते, कांशीरामजी होते. ऍक्च्युली ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसीपेक्षा जास्त संघर्ष दलित किंवा जे आंबेडकरवादी चळवळ आहे त्या चळवळीने केलेला आहे. पण हे ओबीसीना आजपर्यंत ठाऊक नाही. ठाऊक नाहीये की त्यांच्यापर्यंत ते गेलंच नाही अच्छा असं म्हणा, किंवा माहीत असून सुद्धा त्यांना ते अपमानास्पद वाटत असेल असं म्हणा. मात्र लाभ त्यांनी मात्र प्रामाणिकपणे उचलण्याचं काम केलं ओबीसींनी. आज पण ओबीसीपेक्षा हे जे आज आरक्षण मिळालंय ना, मी तर असं म्हणतो की त्यांच्या लहान भाऊ असलेल्या ज्यांना दलित म्हणून म्हटलं गेलं त्या दलितांनी चळवळी केल्या, आंदोलनं केली आणि आज हा भाऊ ज्यांना म्हणजे ओबीसीना त्याचा फायदा मिळतोय. पण आज देखील जे आरक्षण ओबीसीचं धोक्यात आहे म्हटलं जातं त्याच्यासाठी देखील आज बाळासाहेब आंबेडकर आणि अनेक लोक लढतात. उलट ओबीसीपेक्षा जास्त लढतात. ओबीसी नेते जे लढतायत ते राजकीय फायद्यासाठी लढतायत. स्वतःच्या ओबीसी मध्ये राजकीय स्वतःचं अस्तित्व जे आहे ना त्याच्यासाठी लढतात. तसंच मराठीही करतात. पण दलित चळवळीतली जी लोक आहेत किंवा आंबेडकरी चळवळीतली जी लोक आहेत किंवा इतर जी लोक आहेत ह्या लोकांनी अतिशय उदात्त भूमिकेतून इतर समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून उपाशी राहून चालत येऊन स्वतःचीच भाकरी तुकडे खाऊन इतर समाजाच्या हक्काची सुद्धा रक्षण या प्रामाणिक लोकांनी केलेलं आहे, प्रामाणिकपणे केलेलं आहे. याची जाणीव मात्र इतर लोकांनी सुद्धा ठेवली पाहिजे. अगदी नुसत्या ओबीसीनीच नाही तर मराठ्यांनी सुद्धा ठेवली पाहिजे. तर मराठ्यांचे अनेक मोर्चे निघाले त्यावेळी दलितांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. बरोबर. आणि बाळासाहेबांची तर भूमिका नेहमी चांगलीच राहिलेली आहे या संदर्भामध्ये. म्हणजे ओबीसीच्या हिताची जशी आहे, एसटीच्या हिताची जशी आहे तशी त्यांची इतर समाजासाठी सुद्धा, मराठ्यांसाठी सुद्धा त्यांची चांगली आणि प्रामाणिक भूमिका राहिलेली आहे. आणि बाळासाहेब तर सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतात तर एका रुपयाची पण ते अपेक्षा ठेवत नाहीत. चहाही कोणाच्या पित नाहीत ते. त्या संदर्भातला सगळा खर्च ते स्वतः करतात. म्हणजे एवढी उदात्तपणा कोणाकडे आज आहे. अगदी बरोबर. अगदी शेवटचे आम्ही एक 2-3 प्रश्न घेऊया. फार मोठा व्हिडिओ झालेला आहे. आज तुम्ही दगाबाज म्हणून ज्या नेत्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडताय त्यांचेच उदत्तीकरण करणारे सोशल मीडियामध्ये आज पेड पत्रकार किंवा जे सातत्यानं त्या पक्षाची उदत्तीकरण करताना दिसते, कसं पाहताय या सगळ्याकडे? त्याच्यामध्ये निखिल वागळे असतील किंवा त्याच्यामध्ये संग्राम पाटील असतील, डॉक्टर संग्राम पाटील जे लंडनमधून सातत्यानं प्रकटपणे बोलत असतात. त्यांच्या महाविकास आघाडीच्या संदर्भात त्यांनी बोलत असतात. आणि एकंदरीत त्यांचं जर आपण हे पाहिलं म्हणजे त्यांचे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्याच्यानंतर ते जे ज्या वेळेला मुलाखती देतात, काही बाईट्स देतात किंवा फेसबुक निर्भय बनो हे जे आंदोलन ते चालवतात, त्याच्यानंतर त्यांच्या फेसबुक लाईव्ह जर तुम्ही बघितलात तर म्हणजे असं वाटतं की आंबेडकरांचं नाव घेऊन ते लोक कुठेतरी आंबेडकरी चळवळीला बदनाम आणि नाव पटवण्याचं म्हणजे काय होतं. बऱ्याच लोकांचा हा बिझनेस झालेला आहे. यापेक्षा अधिक काय बोलायचं, याच्यात सगळंच आलं. म्हणजे आंबेडकरांचं नाव घेऊन म्हणजे एकेकाळी पवारांना विरोध करायचे किंवा याच लोकांना काँग्रेसला विरोध करायचे, शिवसेनेला विरोध करायचे. आज त्यांचं समर्थन का करावं लागतं त्यांना? कारण भाजपनी कदाचित पोटापाण्याचे प्रश्नही बंद केले असतील तर पर्यायी पोटापाण्याचे प्रश्न तर आपल्याला पाहिजेतच. त्याचं कारण असं आहे की उदरनिर्वाह हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे पोटाचा पहिला प्रश्न असतो. सगळ्यांनीच तो त्याच्या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे. तर ही जी लोक आहेत कदाचित इंडिया आघाडीचं समर्थन करणं किंवा आघाडी सरकारचं आघाडीचं समर्थन करणं हा त्यांचा 100% तो प्रयत्न असू शकतो आणि आहेच. म्हणजे त्याची सोशल मीडियावर पण चर्चा आहे, पारावर पण चर्चा आहे. अच्छा, या सर्व गोष्टीकडे पाहता, कारण आज सगळ्यात मोठं जर हत्यार कुठला असेल लोकांपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी तर तो आहे सोशल मीडिया. आणि त्या सोशल मीडियाचा पूर्णपणे वापर करून
लोकांमध्ये, तरुणांमध्ये विशेष करून एक संभ्रम निर्माण करण्याचा हे पत्रकार किंवा एक विचारवंत प्रश्न म्हणून असा आहे करत ना असतात. इथे की सरकार आघाडी आलं पाहिजे का एनडीए सरकार आलं पाहिजे. पत्रकार म्हणजे एक तो समाजाचा आरसा असतो. म्हणजे लोकांची अशी एक समजूत आहे की पत्रकार आमचे प्रश्न मांडतात, म्हणजे आमचं प्रतिनिधित्व करतात जनसामान्य माणसांचं, परंतु ते आता दिसत नाही. म्हणजे पत्रकार म्हणजे ही जी मंडळींची तुम्ही जी नावं घेतली, निर्भय बनोवाले असतील किंवा इतर लोक जे असतील, तर आघाडी सरकारमधले लोक यांनी केलेले जे स्कॅम आहेत, ज्या संस्था लुटलेल्या आहेत, प्रचंड भ्रष्टाचार, अनेक अनैतिक कामं, यांच्या दारापर्यंत इतक्या भयानक चौकशा गेलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात मग बोललं पाहिजे ना. निर्भय बनोचा अर्थ काय? नुसतं म्हणजे इव्हेंट करणं नाही. आणि त्या निर्भय बनोच्या कार्यक्रमामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात फक्त आंबेडकरी समुदाय आणि आंबेडकरी चळवळीतलेच लोक, आंबेडकरी चळवळीतील लोक अशा ठिकाणी का असतात, त्याची बेसिक कारण असे की हा समाज जो आहे तो अतिशय जागृत समाज आहे, प्रबुद्धतेकडे वळलेला समाज आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने यांना समज आलेला समाज आहे. म्हणजे या देशामध्ये दोन अशा कम्युनिटीज आहेत की जे सगळ्यात जास्त पुस्तकं वाचतात, एक ब्राह्मण आणि दुसरा बौद्ध, किंवा इतर याच्यामध्ये आपण त्यांना दलित म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळं हा जागृत झालेला समाजच अशा प्रकारच्या याला जात असतो. तर त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळ त्यांना फॉर आहे किंवा आंबेडकर चळवळ किंवा आंबेडकरी लोक त्यांच्या सोबत आहेत असा त्याचा अर्थ नाही. मी हा का प्रश्न विचारला तुम्हाला की निखिल वागळे, विशंबर चौधरी असतील आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही लोक असतील, पूर्वी आम्ही आंबेडकरी आहोत, आंबेडकरी विचाराला आम्ही मानतो आणि ते विचार आम्ही नाही, ते सगळं त्यांचं ढोंग आहे. म्हणजे पोटापाण्या त्यांचा काडी मात्र आंबेडकरी चळवळीचा संबंध नाही. आंबेडकर चळवळ त्यांना आजही समजलेली नाही, आधी समजलेली नव्हती आणि भविष्यातही समजणार नाही, कारण वेळोवेळी त्यांची जी भूमिका बदलते ती भूमिका उलट आंबेडकरी चळवळीसाठी हानिकारक आहे. आंबेडकर चळवळीतील लोकांनी तर त्यांच्या सभेलाही जाऊ नये या मताचा मी आहे, आणि इतर लोकांनीही जाऊ नये, कारण ते सगळ्यांनाच दिशाभूल करतात. म्हणजे जसे समाजवादी, एकेकाळचे समाजवादी किंवा समाजसेवा करणारे लोक विकासाचे अडथळे आहेत, तसे हे लोक सुद्धा. मला एक अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आता जसं सोशल मीडियाचा वापर करून, जसं मी म्हणालो की हे सर्व जे कोणी पत्रकार किंवा विचारवंत किंवा विश्लेषक ज्याला आपण म्हणतो, हे असं लोकांसमोर जाऊन लोकांना किंवा युवकांना, तरुणांना ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्या युवकांना ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ता कुठंतरी महाराष्ट्रातले जे युवक आहेत ते राजकारण आणि सगळ्या गोष्टीकडे बारकाईने बघतात. काय सांगाल महाराष्ट्राला? तरुणांनी आता सतर्क झालं पाहिजे. म्हणजे त्यांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी करिअर म्हणून राजकारण केलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचा वापर होतोय राजकारणामध्ये, तो आपला वापर कसा थांबेल या संदर्भात त्या तरुणांच्या सोबत त्यांच्या पालकांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे आपला मुलगा चुकीच्या विचारधारेच्या मागे तर लागलेला नाही, चुकीच्या लोकांच्या मागे तर लागलेला नाही. या सगळ्या गोष्टी पारखून तरुणांनी आता म्हणजे त्रयस्थपणे, प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी अभ्यास केला पाहिजे, भरपूर पुस्तकं वाचली पाहिजेत, राजकारण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी देशभर फिरलं पाहिजे. मनसोक्त फिरा. जर तुम्हाला करिअर म्हणून राजकारण करायचं असेल तर पहिल्यांदा देशभर फिरा. या देशातली सामाजिक परिस्थिती काय आहे, या देशाची भौगोलिक रचना काय, ती तुम्ही अभ्यासा. अभ्यासू बनून मग राजकारणामध्ये या. फ्लेक्स लावून एका रात्रीसाठी आणि 8 दिवसांसाठी नेते बनू नका, भावी आमदार बनू नका, भावी खासदार बनू नका. तर 8 दिवसानंतर, 2 दिवसानंतर दुसरा तिथे फ्लेक्स लागेल आणि तुमचं करिअर तिथेच, म्हणजे ते जे खोटं प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे, बोगस प्रदर्शन केलेलं आहे, ते तिथे संपुष्टात येईल. कार्य असं करा
की तुम्हाला आव्हान देण्याची क्षमता प्रतिस्पर्ध्यामध्ये राहणार नाही. तरुणांना चॉईस म्हणून कोणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे? कारण सगळेच नेते तसे म्हणजे तरुणांना चॉईस म्हणून आता सध्या परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की विचारधाराच राहिलेली नाही कोणाकडे. बरोबर. आणि म्हणून योग्य उमेदवार कोण आहे त्या योग्य उमेदवाराला, आता कसं आहे की सगळेच तर चुकीचे किंवा नालायक असू शकत नाहीत. त्याच्यातला कुठला तरी एक बरा असेल, म्हणजे जिथे सगळेच बोगस आहेत अशा ठिकाणी कुठेतरी एखादा जर योग्य असेल, बरा वाटत असेल, तर अशा लोकांना मतदानासंदर्भात ते निवडलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि पक्ष निवडण्या संदर्भामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर खोलात जाऊन अभ्यास जर केला तर त्यांना पक्षही निवडता येईल. आणि त्या दृष्टी आपण एक पर्टिक्युलर, कारण काय माहिती आहे का, मी पक्षविरहित सध्या आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाकडे मी नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करू शकत नाही, करणार नाही. बरोबर. पण या पुस्तकामध्ये तरुणांसाठी स्पेशली 7 ते 8 पानांचं प्रकरणच आहे, तरुणांना संदेश म्हणून. त्याच्यामध्ये मला वाटतं ते प्रकरण जर तरुणांनी वाचलं तर मला खात्री आहे की तरुणांमध्ये प्रचंड मोठं परिवर्तन येईल. नक्कीच. खूप विषयावरती, अनेक विषयावरती आपण चर्चा केलो. मला एक संपूर्ण महाराष्ट्राला एक सांगायचं आहे की हे पुस्तक आणि ह्या पुस्तकाचं लेखन एकंदरीत थोडक्यात मला ज्या वेळेला यूट्यूबमधून कळालं त्यावेळेला मी इमिजिएटली जे एम बी पाटील साहेब आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला. आणि त्याच्यानंतरनं मला पुस्तक जे आहे फार उशिरा मला भेटलं. ह्याच्यामधून मला हे सांगायचं आहे की अनेक त्याच्यामधनं कळालं की अनेक जे सोशल मीडियामधले जे काही सोर्स आहे, जसं की यूट्यूब चॅनल जसं आमचं आहे, तर त्यांनी एक नकारात्मक किंवा एक भीती अशा सगळ्या गोष्टी होत्या. आमचं चॅनलच गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, जे गरज फोडतात अशा लोकांचा जे आवाज आहे, हे आवाज कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या अनुषंगानं आज आम्ही एम बी पाटील साहेबांची आज मुलाखत घेतली. हे जे पुस्तक आहे फार सुंदर असं स्ट्रक्चर, असं डिझायनिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये अनुक्रमणिका ज्याला आपण म्हणतो ते अतिशय विषय, एक महत्त्वाच्या विषयावरती आणि एकदम गंभीर देखील आहेत. त्यांनी अभ्यास करून त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे सर्व गोष्टीचे पुरावा आहे, कोणी माझ्या विरोधात जर तक्रार करणार असेल तर ते बिनधास्तपणे करू शकतात, त्याच्यासाठी सामोरं जाण्यासाठी मी खंबीरपणे आहे. हे 458 पेजचा एवढा मोठा पुस्तक आहे. एकदम साध्या सोप्या भाषामध्ये हे पुस्तक लिहिलेले आहेत, आपण बघू शकता. हे पुस्तक जे आहे हे तुम्हाला जर हवं असेल तर त्यांचा वेबसाईट आहे, तो वेबसाईट आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देणार आहोत, तुम्ही ऑर्डर करू शकता. फार सुंदर आहे, मी घेतलं हे पुस्तक आणि तुम्हीही वाचा. हा महाराष्ट्रच नव्हे, हा देश संविधानिक आहे, इथे सर्वांचा विचार मांडणं सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळं त्यांनीही त्यांचा विचार जे आहे इथं मांडलेला आहे. त्यामुळं हे मला वाटत नाही गैर आहे की आम्ही आमच्या चॅनलमधून दाखवतोय. पाटील साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक, हे पहिली आवृत्ती तुम्ही काढलेली आहे, दुसरी कधी येणार आहे, काय सांगाल लोकांना? पुढील महिन्यामध्ये दुसरी आवृत्ती आपली येते. अतिशय प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि दुसऱ्या आवृत्तीची सुद्धा लोक खूपच वाट पाहत आहेत. पुढच्या महिन्यामध्ये तो आमचा संकल्प आहे आणि थेट पुण्यामधून त्याचं प्रकाशन होणार. पुण्यामध्ये नक्कीच. तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दुसरी आवृत्ती जे प्रकाशन करणार आहात त्यासाठी तुम्हाला आमच्या गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांच्या टीमतर्फे त्यापूर्वीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. आणि त्या जे प्रकाशनाच्या वेळीसुद्धा आम्ही खरोखरच हजर राहू. तर हे होते एम बी पाटील, जे दगाबाज हा जो पुस्तक आहे, एक स्टॅम्प, त्याच्यावरती स्टॅम्प आहे. खूप छान प्रकारे याच्यामध्ये त्यांनी मांडणी केलेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये आज ज्या काही जडणघडण होत आहेत, पक्ष फुटणं, वेगवेगळ्या पक्षावरती नाव ठेवणं, अशा सर्व गोष्टी, आणि जे बेरोजगार आहेत या सर्व गोष्टीवरती कोणीही आज मुद्दा उपस्थित करत नाही.
बेरोजगार असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला असतील, शाळा असतील, आज शाळा बंद पडलेल्या आहेत, अशा सर्व गोष्टीवरती न बोलणारे आज जे राजकीय पक्ष आहेत वेगवेगळ्या विषयावरती बोलून लोकांची एक प्रकारचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व मुद्दे याच्यामध्ये आहेत. तुम्ही हे ऑर्डर करू शकता, फार सुंदर आहे. मला त्याच अनुषंगानं आणखीन एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मला सांगायचा आहे की हा जो शूट आहे, ह्या मुलाखत घेण्यासाठी आम्ही जास्त लांबून नाही म्हणता येणार, पण लांबून आलो आणि ह्याला विशेष सहकार जे चळवळीतले आमचे चॅनलला बॅक सपोर्टर म्हणून जे काम करतात, मदत करतात, असे टीम आहे. तुम्हाला मी दाखवतो. आपण बघू शकता ही टीम आहे. ते आहेत मनोज पवार साहेब. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. आपल्याला काहीतरी वेगळं महाराष्ट्रासमोर ठेवायचं आहे असं म्हणाल्यानंतर त्यांची कार आहे. आमच्याकडं कुठलं सोर्स नाही, त्याच्यामुळं ते त्यांचं व्यवसाय हे बाजूला ठेवून आमच्याबरोबर आलेले आहेत. आणि हे सतीश भोसले आहेत आणि हे चळवळीतले एक चांगले व्यक्तिमत्व आणि आपल्या चॅनलचे ते सहसंपादक म्हणून आहेत. आणि इकडे मल्लीनाथ सोनकांबळे आहेत, हे सहयोगी संपादक आहेत. महाराष्ट्रामध्ये वंचितांचं जे आवाज आहे ते पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ह्याच्यासाठी दाखवला की ह्या सर्व जे आज आम्ही मुलाखत घेतो, इंटरव्ह्यू घेतो, ह्याच्या पाठीमागे किती मोठी लोकांची टीम आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणाला मानधन नाही किंवा काही नाही आहे, परंतु आज आम्ही एक प्रकारचं वंचितांचं काम करतो आहे. तर पाटील साहेब, तुमचं अमूल्य वेळ आमच्या चॅनलला दिलात आणि दगाबाज हा पुस्तकाचा जो स्कॅम आहे ह्या तुम्ही लोकांसमोर मांडलात. खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर दिलात. त्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि प्रेक्षकांनो, पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचित असा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आम्ही येऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे बरे वाईट प्रतिक्रिया हे कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. त्याच्यामधून आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्याचा जो एनर्जी मिळतो, त्यामुळं लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. तुर्तास धन्यवाद.